Students, today I am going to the story of third poem, The Inchcape Rock in Marathi. मराठीत मी हे स्टोरीचा सारांश सांगणार आहे. कवी रॉबर्ट साउथी. वसंत ऋतूमधल्या एका स्तब्ध सकाळी शांत समुद्रावरून निघालेल्या एका जहाजाचे बोटचे वर्णन. द इंचकॅप रॉक. इंचकॅप रॉक. रॉक म्हणजे खडक. या कवितेत करतात. द इंचकॅप रॉक इज अ बॅलेड. बॅलेड म्हणजे पोवाडा. म्हणजे पोवाड्यासारखी मोठी ही कविता आहे. इट इज द स्टोरी ऑफ 14th सेंचुरी. 14व्या शतकात ती लिहिली आहे. ॲबॉट ऑफ एबरव्रॉथनॉक. ॲबॉट म्हणजे ख्रिस्ती मठाधिपती, म्हणजे मठात राहणारा साधू, मंक म्हणतो आपण त्याला. ॲबॉट, त्याला ॲबॉट म्हटलं इथं. त्या ॲबॉटने, त्या मठाधिपतीने किंवा त्या मठात राहणाऱ्या साधूने इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन द इंचकॅप. म्हणजे जहाजामध्ये त्यांनी एक वॉर्निंग बेल लावली आहे, बेल ठेवली आहे की ती बेल आपल्याला वॉर्निंग देईल. काय वॉर्निंग देईल? की पुढे काहीतरी खडक आहे, पुढे डेंजरस आहे, धोका आहे, असं ती बेल आपल्याला सांगेल. आणि तिची बेल वाजली म्हणजे आपल्याला कळेल, जहाजात पुढे घंटा वाजला की आपल्याला कळेल की पुढे काहीतरी धोका आहे. म्हणून कवी रॉबर्ट साउथी यांनी वसंत ऋतूमधल्या एका स्तब्ध सकाळी शांत समुद्रावरून निघालेल्या एका जहाजाचे वर्णन, एका बोटचे वर्णन द इंचकॅप रॉक या कवितेत ते करतात. धोकादायक इंचकॅप खडकाजवळ, म्हणजे व्हेरी डेंजरस रॉक आहे, बसवण्यात आलेली इंचकॅप घंटा आता आवाज करीत नव्हती. याचा अर्थ समुद्र शांत होता. आपल्याला ह्या चित्रातसुद्धा असे घंटा बसवलेली दिसते कवितेत. ही जी घंटा ही समुद्रामध्ये जहाज जाताना मग आपल्याला ती बेल वाजते, आपल्याला धोक्याचा इशारा देते. आता ती बेल वाजत नव्हती कारण याचा अर्थ समुद्र शांत होता. ॲब्रोथकच्या ॲबेट म्हणजे मठाधिपती, मठात राहणारा साधू, ख्रिस्त धर्माचा. त्याने काय केले? ही घंटा त्या खडकावर लावली होती. ती वाजू लागली की खलाशांना म्हणजे वन हू सेल्स बोट, मरीन, त्याला मरीन शब्द वापरला आहे इथे कवितेत. जे मरीन असतात, खलाशी असतात, हू सेल्स बोट, जे जहाज बोट चालवतात, त्या खलाशांना धोक्याची सूचना ती बेल मिळत असे. त्यावर जहाज खडकावर आपटण्याचा धोका टळत असे. भरती ज्या वेळेला आली, म्हणजे खूप पाणी आलं, पाण्याच्या लाटा आल्या की लाटांमुळं जरी खडक लपला गेला तरी त्या उसळत्या लाटांमुळे घंटा वाजू लागे, तरी पण घंटा वाजायची. त्यामुळे खलाशांना खडक जरी दिसला नाही, म्हणजे जे बोट चालवत होते त्यांना जरी खडक दिसला नाही, सेलर्सला, नाविकला, सीमॅनला खडक जरी दिसला नाही, मरीनला जरी खडक दिसला नाही तरी त्या घंटेचा आवाज ऐकू शकत असत. ते आपले जास्त सुखरूपपणे लगेच त्या ठिकाणाहून वळवायचे आणि आपला जीव वाचवल्याबद्दल ॲबेटला आशीर्वाद द्यायचे.
की खरंच ॲबेटनी ही जी इंचकॅप रॉक आहे, खरंच ही जी घंटा आहे छान बसवली आहे, असं ते त्या ॲबेटला म्हणजे ख्रिस्ती धर्म गुरु किंवा मठाधिपती किंवा साधू, ख्रिस्ती धर्माचा मठात राहणारा, त्याला आशीर्वाद द्यायचे लोक. जे सेलर्स होते, ते जे नाविक होते, खलाशी होते, कारण ही जी बेल होती ते ॲबटनी म्हणजे त्या ख्रिस्ती मठाधिपतीने बसवलेली होती. मग काय व्हायचं, वसंत ऋतूतल्या त्या सकाळी उबदार ऊन पडले आणि सर्व काही आलबेल होते. समुद्र पक्षी किलबिलाट करत होते, हवेत आनंदाने भराऱ्या मारत होते. राल्फ या समुद्र चाच्याच्या महाल वाहतुकीने करणारी अनेक जहाजे उलटून त्यातील प्रवाशांना ठार केले होते, कारण आता ती बेल वाजत नव्हती. तो श्रीमंत बल्लाढ्य झाला होता. सतत समुद्रात विहीर करीत असल्यामुळे त्या लाभ द रोहर या नावाने ओळखले जाऊ लागले. वसंत ऋतू आल्यामुळे तोही आनंदात होता. आता जहाजाच्या डेकवर चालताना तो मजेशीर वाजत होता. त्याला इंचकेपपाशी जहाजाला दिशा दाखवणारी तरंगती खून दिसली. खुशीत असल्यामुळे ॲबेटच्या चांगल्या कृत्याचा विध्वंस करण्याची दृष्ट कल्पना त्याला सुचली. ती बेल का वाजत नव्हती आता ते सांगितले. राल्फ या समुद्री चाच्याने मालवाहतूक करणारे अनेक जहाजं उलटून लावली. सर राल्फ द रोहर त्याने काय केले, भरपूर प्रवाशांनी जहाज उलटून गेली. माल वाहतूक करणारी अनेक जहाजे उलटली. तो श्रीमंत बलाढ्य झाला होता. सतत समुद्रात विहार करीत असल्यामुळे त्याला राल्फ द रोहर या नावाने ओळखल्या जाई. कोणाला? राल्फ द रोहर, एक राल्फ नावाच्या व्यक्तीला. आपल्या जहाजाच्या डेकवर चालताना तो मजेशीर वाजवीत जाईल, म्हणजे शिट्टी वाजवायच जायचा. इंचकेपपाशी जहाजाला दिशा दाखवणारी तरंगती खून दिसली. खुशीत असल्यामुळे ॲबेटच्या चांगल्या कृत्याचा विध्वंस करण्याची दृष्ट कल्पना त्या राल्फला सुचली. सर राल्फ द रोहर की ही बेला विध्वंस करून टाकू, काढून टाकू, अशी कल्पना, वाईट कल्पना त्याला सुचली. आणि कारण खलाशी ज्या कृतज्ञतेने त्या भल्या माणसावी त्याला त्याचा हेवा वाटत होता, म्हणजे त्याला आशीर्वाद द्यायचे. ॲबॉटला, ख्रिस्ती मठाधिपतीला, ख्रिस्ती साधूला, मठामध्ये राहणाऱ्या, ते त्याला सहन होत नव्हतं. त्याला हेवा वाटायचा, लोक त्याला आशीर्वाद द्यायचे, म्हणून त्याला अशी वाईट कल्पना सर राल्फ द रोहरला सुचली विध्वंस करण्याची. त्याने जहाज संत करण्याचे आदेश दिले. त्याच्या माणसांनी तरंगत्या खुणेपाशी जहाज वळवल्याबरोबर दुष्ट राल्फने ती घंटा कापून टाकली. त्याला दृष्ट राल्फला वाईट बुद्धी सुचली आणि त्यांनी त्याच्या माणसांना आदेश देऊन ती घंटा कापून काढली. खळखळाट करीत ती पाण्यात बुडली. आता येणारे जहाज इंचकेप खडकाजवळ धडकले. जे जहाज यायचे त्यांना काही बेल वाजत नव्हती, त्यांना धोक्याचा इशारा पुढे कळत नव्हता. आणि जे जहाज यायचे ते इंचकेप रॉकवर, इंचकेप खडकाजवळ धडकायचे. बुडाले की कुणी ॲबेटचे आभार मानणार नाही, त्याला समाधान वाटायचे. कोणाला? सर राल्फ द रोहर याला आता कोणी ॲबेटला चांगलं म्हणणार नाही, कोणी समाधान व्यक्त करणार नाही. मग त्याला बरं वाटायचं, समाधान वाटायचं त्याला. त्याच्या समुद्र चाच्याने, हा जो चाचा होता समुद्री चाचा, पुढे मार्गक्रमण केले. लुटण्यासाठी जहाजे शोधत आता खोल. हा राल्फ, समुद्र चाचा म्हणजे राल्फ डी ओवर, ज्यांनी इंचकेप जी रॉकवरची ती घंटा बेल कापली, तो आता समुद्र खोल दिशेने गेला. काही काळातच त्याने प्रचंड प्रमाणात संपत्ती लुटून घेतली. आदळे का मालवाहतुकीचे
जहाज त्याच्यातून तो सगळा माल घेऊन घ्यायचा, असं संपत्ती त्याने लुटली. मग स्कॉटलँडकडे पास जाण्यासाठी मोर्चा वळवला. वाटेत जहाज पूर्णपणे धुक्याने वेढले गेले. त्यांनाही सूर्य दिसत नव्हता. जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे दिवसभर त्यांचे जहाज भेलकंडत होते. सूर्य दिसत नसल्यामुळे कुठल्या दिशेने आपण जात आहोत, किती प्रवास केला हे त्यांना समजेनासे झाले. संध्याकाळी अचानक वारा वाहायचा थांबला आणि रात्रीच्या अंधारामध्ये दिशेचा काहीच अंदाज येत नव्हता. रोहर डेकवर फिरत होता. लवकरच चंद्र उगवेल आणि थोडा प्रकाश येईल असे तो सांगून तो स्वतःला कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला सगळीकडे धुकं पसरलं. पुढचा रस्ता अजिबात रापलोहरला. त्याचे काही जे खलाशी होते त्यांना दिसत नव्हता. किनाऱ्यावर लाटा फुटताना कुणाला ऐकू येत आहे का असे खलाशाने विचारले, म्हणजे सेलर्सने, मरीनने, नाविकने विचारले. आपण कोणत्या किनाऱ्यावर हे त्याला सांगताच येत नव्हते. पण इंचकेप जवळची घंटा ऐकू अशी तो आशा करीत होता. पण जोरदार लाटांमुळे जहाज अंधारात भरकटत असल्यामुळे कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. अचानक कशाला तरी जोरात धडकल्यामुळे जहाजाला हादरा बसला आणि ते त्या भयंकर इंचकेप खडकावर आदळले. हे क्षणार्धात त्यांना लक्षात आले आणि रोहरने स्वतःला शिव्या दिल्या की तो स्वतःही त्याचे माणसंही एके दिवशी अशाच त्या इंचकेप रॉकवर बेल काढली. त्यांनाही धोका आहे पुढे समजला नाही आणि तो स्वतःही खडकावर आपटला. रोहरने स्वतःलाच शिव्या दिल्या असं आहे. त्यामुळे त्याला स्वतःवर संताप अनावर झाला. जहाज फुटले आणि पाण्यात बुडू लागले. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी भीतीमुळे त्याला घंटेचा नाद ऐकू येऊ लागला. जणू काही त्याला वाटले खाली नरकातून सैतान मृत्यूचा घंटानाद करीत आहेत, जिथे तो आता निघाला होता. म्हणजे द पोएम गिव्ज अ मेसेज दॅट, ह्या कवितेत आपल्याला काय संदेश दिला आहे की दोज हू डू रॉंग थिंग्स, जो कोणी काही वाईट करेल विल मीट विथ ड्यू पनिशमेंट, त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागेल. जरी आपण कोणा दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलं पण वाईटच होईल. आपणही काही सुखात जीवन जगू असं नाही, तर आपण जेवढा दुसऱ्याचा वाईट विचार केला तेवढं जास्त आपलं वाईट होतं. असा मेसेज आपल्याला ह्या इंचकेप रॉकमधून रॉबर्ट साऊथी हे जे कवी, बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला. सन ऑफ अ ड्रेपर, एज्युकेटेड वेस्टमिनिस्टर स्कूल, अँड he have learned all these things of human beings. He was a poet laureate of England, and Inchcape Rock is a ballad story of 14th century. He was written for the people who behave wrongly, who think wrong about others, दुसऱ्यांविषयी वाईट सुचतं अशा लोकांविषयी छान पद्धतीने कविता केली आहे. तर आपण ह्या कवितेचा सारांश आता पाहिला. डू यू अंडरस्टँड दिस पोएम? After I will tell the meaning of one by one line when college will reopen. Thanks.